हर्षद म्हणून एक प्रश्न विचारलेला आहे. बाळा, खूप सुंदर प्रश्न आहे. पोरींच्या वडिलांना पाहिजे 7-12, 20 एकर शेती, बंगला, मग पॅकेज, मग रूप बघणार पोराचं. तुम्ही सांगा, ही मानसिकता चांगली आहे का? ह्यावरती बाळा मी आतापर्यंत खूपदा बोलली आहे. परत एकदा तुझ्यासाठी आज बोलते. ज्या मुलीच्या बापाला हे सगळं पाहिजे ना, त्या मुलीच्या बापाला एक प्रश्न असाही विचार. मी तुला सांगते, तुमच्या मुलीला ठीक आहे, मला 20 एकर शेती मी घेतो. तुमची मुलगी शेतात येणार आहे का? मी नोकरी सोडून पण देतो. माझ्या बरोबर तिने दारादाराला यायचं शेतामध्ये, हिल्स घालून फिरायचं नाही शहरामध्ये. ज्या मुलींची ही अट आहे की मुलाला शेती पाहिजे, पुन्हा शेती, गावाकडे पण घर पाहिजे, पुण्यात पण फ्लॅट पाहिजे, शक्यतो पुणंच, मुंबई पण नाही आम्हाला आवडणार, पुण्यामध्येच फ्लॅट पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे 4 व्हीलर पण पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी माझी सगळी हाऊस पण केली पाहिजे. त्यांनी त्याचे आईबाप सोडले पाहिजे, गेला बाजार पण टाकले तर चालतील, मला ते उत्तमच होईल. अशा मुलींच्या अटी आहेत. हो, त्यांना KFC, मॉल हे सगळं पाहिजे. त्या मुली शेतात येणार आहेत का हे जरा मुलीच्या बापाने विचार करा. आणि लाईव्ह मध्ये ज्या तरुण मुली आहेत, लग्नासाठी मला प्रश्न विचारतात, त्या मुलींनी सुद्धा ह्या गोष्टीचे विचार करा. आज प्रत्येकाला, मुलांना सुद्धा जबाबदाऱ्या आहेतच, नाही असं नाहीये. तुम्हाला काय वाटलंय लग्न करणं म्हणजे सोपं राहिलंय आता? मुलाला सगळ्यात पहिली गोष्ट, बायकोला मंगळसूत्र सोन्याचं बनवायचंय. सोन्याचा भाव जरा बघा, काय भाव चाललाय. 1 लाख रुपये जवळजवळ तुम्हाला हवेत 1 तोळा घ्यायला. 3 तोळे लागतात एक मंगळसूत्र बनवायला. 3 तोळ्याचं मंगळसूत्र, तिथंच अर्धे होतात ते लोक. लग्नाचा खर्च करायचा आहे, अजून घर कधी घेईल तो, पगार, महागाई, काय काय आहे. आई बापाच्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला लगेच अधिकार हवे असतात. तेवढं तुम्हाला पण वागता येत आहे का? सासू सासऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेता येत आहेत का? या गोष्टीचा विचार मुलींनी पण करा. फक्त मुलांनाच बोलत नाही मी मुलींना पण तेवढीच बोलते. तुम्ही सांभाळता का तेवढं मर्यादा? मराठ्यांमध्ये डोक्यावर पदर घेतात मुली. आहे का तुमच्या मुलीच्या डोक्यावर पदर? हातात आहेत का तिच्या बांगड्या? जीन्सचे पॅन्ट घालून फिरते, तुम्ही काय अपेक्षा करता हो? मुलीचा बाप सिक्युरिटी गार्ड आहे आणि मुलाची अपेक्षा तुम्ही बंगल्याची करता. अरे, जसं तुम्ही असता तशीच तुम्ही समोर अपेक्षा ठेवा ना. मर्यादेच्या पलीकडे कोणतीच गोष्ट नसावी. अति तिथे माती होत असते. अंगापेक्षा बोंगा कधी मोठा करायचा नसतो माणसाने. लग्न करताना 2 परिवाराचं लग्न होतं. जसे तुमची आई बाबा तसे त्यांचे पण आई बाबा आहेत. तुमच्या बरोबर लग्न केलं म्हणजे त्यांनी बिचाऱ्यांनी त्यांचा मुलगा मारून टाकायचा का? असं तू काय तिच्या आयुष्यात, त्याच्या आयुष्यात तीर मारलेत ग? असं काय केलंयस तू त्याच्या आयुष्यात की एका मिनिटात त्याने आईबाप सोडायचे? तुझा काय भरोसा आहे? 4 दिवस राहशील, 5व्या दिवशी लाथ मारून निघून जाशील पळून. त्यांचा मुलगा त्यांनी सोडून द्यायचा का तुझ्यासाठी? कितीतरी मुली आहेत लग्नानंतर पळून गेलेल्या. आत्ताच सांगितलं ना कैलासनी, 5 महिन्याचं बाळ सोडून पळून गेलीये. अशाने विवाह संस्था मोडकळी झाल्यात. आज तर मी 3 बातम्या वाचल्यात. एक्स्ट्रा म्हणजे त्यांनी काय केलं माहिती का? असे पळून जातात, लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहतात. हल्ली परदेशी संस्कृती भारतामध्ये आलेली आहे. लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये होते, त्यांनी तिचा मरण टाकला आणि त्याचे काहीतरी तुकडे मला वाटतं कुठे कुठे टाकले. अशी एक बातमी मगाशीच कुठेतरी वाचली आहे मी. आणि तो खंजीर काहीतरी पोटामध्ये अडकला का काय, असं काहीतरी बातमी होती. मग लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये, त्याच्यात काय कोणाचंच बंधन नाही, मस्त स्वैराचार आहे, त्याला कोणतीही आधार नाही, अशी असते ती लिव्ह अँड रिलेशनशिप. 4 लोकांचं बंधन नाही, आई वडील, सासूबाई सासरे याची कुठची मर्यादा नसते. असं आवडतंय राहायला. आता कशासाठी करायची हे सुद्धा आपल्याला इथे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ध्रुव बाळाजवळ कन्सेप्ट क्लिअर होती की मला देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्याच्याकडनं मला वरदान मागायचं आहे. त्याला एक जागा पाहिजे होती, अढळ पद पाहिजे होतं की जिथून मला कोणी उठवणार नाही, अशी मला जागा पाहिजे. म्हणून ते बाळ बसलेलं आपलं तपश्चर्याला.
आणि त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे देव प्रसन्न झाला आणि ध्रुव तारा म्हणून तो आज जिथे त्याला कोणीही उठ म्हणत नाही, कोणीही अपमान करत नाही, असं अजिंक्य जागा त्याला मिळाली. तसं हा एक मुलगा तपश्चर्येला बसलेला होता आणि ह्या मुलाला देव प्रसन्न झाले. तपश्चर्या पूर्ण झाली, बाळा डोळे उघड, मी तुझ्या समोर साक्षात उभा आहे, तुला काय पाहिजे मागून घे. तर तो मुलगा जेव्हा तपश्चर्याला बसतो त्यावेळेला तो हातामध्ये एक सिस्पेन्सिल घेऊन बसलेला असतो. देव प्रसन्न झाला तेव्हा त्याला म्हणतो की मला हे पेन्सिलला टोक करून दे. म्हणजे अशी मूर्खता आहे आत्ताची. सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठे काय मागायचं किंवा कुठे काय करायचं ह्याचं सुद्धा बुद्धीच लागते हो.